नाशिकमधून ही सर्वात मोठी बातमी आहे। कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। नीरज जाधव नाशिक क्राईम पोलिसांच्या ताब्यात आहे। नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित मुलीला तिचे मॉफ व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे। तर 100हून अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ देखील असल्याची माहिती समोर येते। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। नीरज जाधव याला पोलिसांनी अटक केलेली आहे। नाशिक क्राईम पोलिसांच्या ताब्यात आहे। कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। नाशिक क्राईम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। पीडित मुलीला तिचे मॉफ व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय। तर 100हून अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ देखील असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। महेश, आपण पाहतोय नीरज जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे, काय अधिकची माहिती? बिंग फोडणारा हाच तो नीरज जाधव आहे आणि तो आता नाशिक पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। नाशिकच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी नीरज जाधव याला खरतर ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये खरतर शिर्डीमध्ये खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। खरतर कॅप्टन अशोक खरात यांच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून हा नीरज जाधव जो आहे तो काम करत होता आणि याच्याकडे सर्वात प्रथम कॅप्टन अशोक खरातचे जे व्हिडिओ होते ते याच्याकडे होते आणि याने महिलेला तो व्हिडिओ पाठवून त्याच्याकडे जी आहे ती खंडणी मागितलेली होती आणि या सगळ्या प्रकरणावरून त्या पीडित मुलीचे तिचे मार्क व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्या प्रकरणी जे आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिन मधले सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते बाहेर आणल्याचा जो संशय आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता अखेर नाशिक पोलिसांना नीरज जाधवला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेलं आहे। 100हून अधिक महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ हे कदाचित त्याच्याकडे असण्याची देखील शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। निश्चितच महेश, मात्र नीरजने कॅप्टन खरातच्या कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेज आहे ते बाहेर आणल्याचा संशय देखील यावेळी व्यक्त करण्यात येतोय। अगदी खरं आहे। खरं तर हा तोच नीरज आहे जो त्याच्याकडे अनेक वर्षांपासून ऑफिस बॉयचं काम करत होता आणि त्याच्याकडेच बऱ्यापैकी माहिती जी होती ती कॅप्टन खरात कोणाला भेटतात कोणाला नाही हे सगळं त्याला माहित होतं आणि या सगळ्या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये नीरज जाधव हा महत्वाचा संशयित आहे आणि त्यालाच खरं तर पकडण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे। आता त्याच्याकडनं अजून कुठल्या माहिती जी आहे ती समोर येते। खरं तर कॅप्टनचं बिंग फोडणारा महत्वाचा माणूस म्हणून नीरज जाधव याच्याकडे बघितलं जातं। आता नीरजला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक पोलीस आता त्या दृष्टीने तपास करतील आणि आणखी नवीन माहिती जी आहे ते समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे। निश्चितच, मात्र नीरजकडे 100हून अधिक महिलांचे व्हिडिओ असल्याची माहिती देखील समोर येते महेश। अगदी खरं आहे। हे व्हिडिओ जे आहे ते त्याच्या कॅबिन मधले आहे। अशोक खरातच्या कॅप्टन जो होता तो ऑफिसमध्ये बसून महिलांचं लैंगिक शोषण करायचा आणि त्याचा ऍक्सेस हा फक्त अशोक खरात कॅप्टन आणि दुसरा नीरज जाधव याच्याकडे होता। त्याच्यामुळे अशा प्रकारचे असंख्य व्हिडिओ जे आहे ते नीरज जाधवकडे असण्याची दाट शक्यता आहे। त्याच्यामुळे आता पोलीस त्याच्याकडनं ते फुटेज जे आहे ते ताब्यात घेऊ शकतात आणि या जी कॅप्टन अशोक खरातवर जी SIT प्रकरणी जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीला देखील गती येण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच, धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।